पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतो नितीश कुमार हे नरेंद्र मोदींना स्पष्ट पर्याय ठरू शकतात का। ब्रेकवर जाण्यापूर्वी सगळेजण आपापली भूमिका मांडतात। मला आता प्राध्यापक जयदेव डोळेंकडे जायचं। मला एक सांगा प्राध्यापक जयदेव डोळे की मुळामध्ये ही जी निवडणूक झाली बिहारची, तर मोदींची लाट ओसरली किंवा काही सगळी चर्चा सुरू आहे, पण मुळामध्ये नितीश कुमारांबद्दल एवढी खात्री वाटावी, एवढा विश्वास वाटावा बिहारमधल्या जनतेला की त्यांनी नरेंद्र मोदी आणि बाकी सगळ्या लोकांना नाकारावं, याची प्रमुख कारणं काय होती? काय तुम्हाला काय वाटतं? एक तर निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांचं मुख्यमंत्री पदाचं जे कार्य होतं तेच पुढे आलं। राजकीय पुढारी म्हणून नितीश कुमारांना प्रचारामध्ये पुढे आणलंच नाही आणि त्यांनी जे काम केलंय ते खरोखरच वाखाणण्यासारखं आहे। म्हणजे शाळेत जाणाऱ्या प्रत्येकाला 2 ड्रेस, दप्तर, फी, सायकल, शाळेची इमारत, टॉयलेट्स हे तर करून दिलंच दिलं, पण महिलांना त्यांनी जी जंगलराजची भीती होती ती घालून टाकून गुंड सगळे रस्त्यावर सरळ आणले, तुरुंगात धाडले आणि वीज उपलब्ध करून दिली, कामं उपलब्ध करून दिली। त्यामुळे खुद्द पंतप्रधानांनाही नितीश कुमारांच्या विरोधात टीका करता आली नाही। त्यामुळं जमिनीवरचा पुढारी, गरिबांचे प्रश्न हाताळणारा आणि विकासाची दृष्टी असणारा अत्यंत पॉझिटिव्ह विचारांचा पुढारी म्हणून नितीश कुमारांची प्रतिमा उभी राहिली। ती प्रतिमा जपत जपतच त्यांनी या निवडणुकीमध्ये लालू प्रसादांच्या तुलनेत थोडासा कमीपणा स्वीकारून लोकांपर्यंत जास्तीत जास्त आपला संपर्क ठेवला। त्यामुळं आजही त्यांच्या विरोधामध्ये वर्तमानपत्र तर सोडाच, पण नागरिक सुद्धा बोलू शकत नाहीत। याचा अर्थ त्यांना भवितव्य फार चांगलं दिसतंय। शिवाय ते समाजवादी परिवारातले असल्यामुळे, जयप्रकाश आणि लोहिया यांचा विचार ते स्वीकारत असल्यामुळे एक भक्कम विचारसरणी त्यांच्या ठायी असते, त्याची नैतिकता सुद्धा ते पाळतात। त्यांच्यावर व्यक्तिशः कुठलाही कलंक बसलेला नाही। लालू प्रसाद यादव त्यांच्या सोबत आले एवढंच लोकांना वाईट वाटलं, पण तरी सुद्धा नितीश कुमार स्वच्छ प्रतिमेचे आहेत, विचारी आहेत, शांत संयमी आहेत। ही त्यांच्या जमेची बाजू आहे, ती त्याच्या मोदींच्या प्रतिमेच्या अत्यंत विरोधात आहे। त्यामुळे मोदींची कडकडाटी, दणदणाटी, सनसनाटी प्रतिमा आणि यांची शांत संयमी दमदार पावलं टाकणारी प्रतिमा बघता भारत नक्कीच नितीश कुमारांच्या प्रतिमेच्या प्रेमात पडलाय असं मला वाटायला लागलेलं आहे। भारत नक्कीच प्रेमात पडला या प्रतिमेच्या नितीश कुमारांच्या, असं प्राध्यापक जयदेव डोळे म्हणतात। झुंझुमन प्रसन्न नत्ता आपल्यासोबत आहेत, ते प्राध्यापक आहेत राज्यशास्त्राचे। झुंझुमन, मला सांगा, तुम्ही जेव्हा या चर्चेसाठी यायचा तेव्हा तुम्ही फक्त विद्यार्थी होता, तुम्ही आता प्राध्यापकही आहात आणि एकूण पॉलिटिकल सायन्स आणि लॉच्या अंगाने पॉलिटिकल सायन्स तुम्ही आता शिकवत आहात। मला झुंझुमन एक सांगा की आता जो उल्लेख प्राध्यापक जयदेव डोळेंनी केला त्यालाच जोडून किंवा त्याला पुढे न्यायचं मला ही चर्चा करताना, एक म्हणजे मुळात नितीश कुमारांना आवश्यक असणारी अशी पॉलिटिकल स्पेस आत्ता आहे का, हा क्रमांक 1चा मुद्दा। आणि दुसरं म्हणजे नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वांमधला काय फरक आहे? म्हणजे प्राध्यापक जयदेव डोळेंनी काही मुद्दे सांगितले, पण तुम्हाला काय वाटतं की या 2 व्यक्तिमत्वांमध्ये नक्की काय फरक आहे आणि बलस्थानं काय आहेत, मर्यादा काय आहेत, काय कसं बघताय? सर, मला असं वाटतं त्याच्या आधी 2 महत्त्वाचे मुद्दे इकडे उपस्थित झाले, त्याच्यावर एक क्विक मी 2 मतं मांडणार। पहिली गोष्ट अशी की तुम्ही हे विचारलं की लाट उसरली आहे का, कमी झाली आहे का, लाट गेली कुठे? तर मला असं वाटतं की भारतीय राजकारणात हे फक्त मीडियाचा दोष आहे असं मी बोलणार नाही, पण भारतीय राजकारणात प्रत्येक जे येणारा बदल आहे ते आपण एक व्यक्तीच्या परिप्रेक्ष्यातून बघतो। पण असं बघायला गेलं तर 2014चा जे काही जनादेश होता ते मोदींना फक्त नव्हता, म्हणजे मोदी यांचा करिश्मा हे त्याच्यामधला एक भाग होता, ते नाकारता येणार नाही, पण ते लाट होती एक बदलाची, ते लाट होती एका पर्यायाची आणि त्या पर्यायाचं प्रतिनिधित्व मोदींनी केलं त्या काळात आणि त्यामुळे त्यांना ते जनादेश मिळालं। तसंच वेगवेगळ्या पद्धतीने जे वेगवेगळ्या राज्यांमध्ये इलेक्शन झाले त्या जागांमध्ये तिकडच्या जनतेला जे महत्वाचा पर्याय वाटला एका बदलासाठी त्यांना मतं दिली आहे। दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे नितीश का जिंकले, म्हणजे हे जे इलेक्शन होते, तर मला महत्वाचा मुद्दा असा वाटतो जेव्हा
कॅम्पेनिंग वगैरे सुरू झालं होतं तेव्हा खूप फेमस झाला होता मीडियावर ते मोदींनी 1.25 करोडचा पॅकेज वगैरे बिहारसाठी डिक्लेअर केला होता. पण महत्वाचा मुद्दा असा, मोदी आणि नितीशच्या गव्हर्नन्स स्टाईल मधला फरक हे आहे की नितीशचं जे गव्हर्नन्स स्टाईल होतं ते थेट सर्वसामान्य माणसांना जाऊन टच करत होता. म्हणजे बघा, या इलेक्शनमध्ये महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात वोटिंग केलेलं आहे, तसं दलितांनी पण खूप मोठ्या प्रमाणात वोटिंग केलं. महिलांची टक्केवारी यावेळी 60% आहे. तर अशा अनुषंगाने नितीशनी जे जे काही स्कीम्स आणले होते, फ्री पेन्शन स्कीम आणली त्यांनी, ते मुख्यमंत्री बालिका बायसिकल योजना वगैरे आणलं, 35% रिझर्वेशन त्यांनी स्टेट पोलीसमध्ये गव्हर्नमेंट जॉब्समध्ये महिलांना दिलं, महादलितांना काही फ्री त्यांनी जागा दिले जे तिकडच्या महिलांच्या नावावर गेलं, एज्युकेशन सिस्टम सुधारलं, मुसाहर्स नावाची जी कम्युनिटी खाऊन जगण्यासाठी फेमस आहे. बरोबर. जिंजुमन, मला फक्त आता सांगा की पॉलिटिकल स्पेस कुठली नितीश कुमारांना? मला असं वाटतं खूप लवकर आहे हे बोलणं की नॅशनल लेवलवर नितीश कुमारांचा काय इम्पॅक्ट असेल त्याची सुरुवात झालेली आहे. मोदींचा आणि नितीश कुमारांमधला फरक काय आहे ते तुम्ही विचारलं तर त्याच्यामध्ये मला असं एक वाटतं, नितीश कुमार एक सर्वसमावेशक असे लीडर दिसतात. मोदी हे थोडेसे ऑटोक्रॅटिक आणि थोडेसे म्हणजे लोकांमध्ये वेगवेगळे मतं पाडणारे असे पद्धतीचे लीडर आहेत, थोडेसे स्ट्रॉंग, त्यांना फारसं क्रिटिसिझम आवडत नाही, डिसेंट आवडत नाही. पण नितीश कुमार सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे एक सर्वसमावेशक लीडर, म्हणजे लालू प्रसाद यादवला सुद्धा ज्यांच्या विरोधात ते 21st सेंचुरीच्या स्टार्टला इलेक्शन लढत होते त्यांना पण सोबत घेऊन जाऊ. बरोबर. जिंजुमन, तुमचा मुद्दा पोहोचला. जिंजुमन बरोबर. माझ्याकडे वेळ आता फार कमी. निलेश एलगुंडे, मला सांगा की पर्याय शोधतायत असं आता जिंजुमन म्हणाले, पर्याय शोधत असतील तर पर्यायाची ही जी काही शोधण्याची मोहीम आहे, ही जी शोधयात्रा आहे ती शोधयात्रा सुरूच आहे असं दिसत आहे. लोकसभेला पर्याय शोधण्यासाठी मोदींची निवड झाली, त्यानंतर प्रत्येक ठिकाणी पर्याय शोधण्याचा प्रयत्न. दिल्लीमध्ये नवा पर्याय शोधताना अरविंद केजरीवाल सापडले, बिहारमध्ये पर्याय शोधताना जुरेस सापडले. मला एक सांगा की मुळामध्ये हे सगळे जे काही पर्यायांचा शोध आहे नितीश कुमारांच्या ठिकाणी येऊन ही शोधयात्रा संपेल असं वाटतं का? आणि हाच खरा देशासाठी नवा पर्याय ठरू शकतो असं तुम्हाला वाटतं का? निलेश एलगुंडे. हाच खरा देशासाठी नवा पर्याय ठरू शकतो असं ठामपणे जरी म्हणता येत नसलं तरी खूप मोठी एक पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये आहे, खूप मोठी एक प्रॉमिसिंग लिडरशिप नितीश कुमारांच्या मध्ये दिसते आहे. आणि ज्या पॉलिटिकल स्पेसबद्दल तुम्ही बोलत होता ती पॉलिटिकल स्पेस जरी आत्ता डेफिनेटली क्राफ्ट करता येत नसली, निश्चितपणे दाखवता येत नसली या क्षणाला राष्ट्रीय स्तरावरची, तरीसुद्धा ज्या मुद्द्यांवरती मोदींना आज मोदींची स्पेस श्रिंक होते आहे, ज्या मुद्द्यांवरती मोदींबद्दल भरमनिरास होतो आहे, नेमक्या त्याच मुद्द्यांवरती नितीश कुमारांची आश्वासकता आपल्याला दिसते आहे. म्हणजे जिंजुमनने जे सांगितलं की डिव्हिजिव्ह असणं मोदींचं आणि नितीश कुमारांचं इन्क्लुझिव्ह असणं किंवा पर्सोना म्हणून सुद्धा नितीश कुमारांचा पर्सोना आणि मोदींचा पर्सोना या अंगाने सुद्धा नितीश कुमार हा मोर अपीलिंग आहे भारतीय जनमानसाला किंवा निलेश, तुमचा मुद्दा पोहोचला. माझा वेळ अगदी संपत आलेला. हेमंत देसाई, शेवटी मी तुमच्याकडे येतोय, माझ्याकडे 30 सेकंद आहेत. मला एक सांगा, याच्यामुळे भारतीय राजकारण बदलेल याची चर्चा आपण केली, नितीश कुमार किती महत्वाचे आहेत याची चर्चा केली, याच्यामुळे भारतीय जनता पक्ष कितपत बदलेल काय वाटतं या निकालामुळे? मी एक थोडक्यातच सांगतो. म्हणजे गंमत, म्हणजे माझ्या लहानपणी मी एका इलेक्शनमध्ये 1967च्या एक घोषणा ऐकली होती जनसंघाची, जनसंघ को वोट दो, बीडी पीना छोड़ दो, बीडी में तंबाखू है, काँग्रेस वाला डाकू है, अशा प्रकारची ती घोषणा होती. यामध्ये एक थोडीशी गंमत आहे आणि निगेटिव्हिटी सुद्धा खूप आहे. आता या प्रकारचं भारतीय जनता पक्षाचं जे आतापर्यंतचं काम होतं की काँग्रेसवाले नालायक आहेत, भ्रष्ट आहेत, हरामखोर आहेत, किंवा त्यांना बाजूला करा. बिहारमध्ये हरामखोर किंवा नालायक म्हणायला कोणीच नव्हतं, कारण नितीश कुमारांची इमेज पुढे होती. त्यामुळे जो प्रचार केवळ डंका पिटला तुम्ही अतिशय निगेटिव्ह पद्धतीने, अतिशय ओव्हर ऍक्टिंग पद्धतीने, अशा आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीने केला तर लोकांवरती त्याचा उलटा इफेक्ट होतो. आणि हे भाजप कसं बदलेल? हेमंत देसाई जी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाची उमटली ती अतिशय निगेटिव्ह पद्धतीची होती आणि टवाळी पद्धती उडवणारी होती. त्या लोकांना या पद्धतीने तुम्ही जर ट्रीट केलं तर लोक तुम्हाला एक जोरात एक ही मारा लेकिन सॉलिड मारा या प्रकारची थप्पड मारतात.
त्याच्यातनं शहाणा व्हायचं असतं. हे शहाणा होताना दिसत नाहीत. झाले तर चांगली गोष्ट आहे. शहाणे होतील अशी आपण अपेक्षा करूया. प्राध्यापक जयदेव डोळे, मला एका भागात उत्तर द्या फक्त. 150हून जास्त जागा जेडीयूला मिळतील असं एक्झिट पोल नंतर तुम्ही सांगितलं होतं. तुम्हाला ही खात्री कशामुळे होती? एका वाक्यात सांगा. एक तर हे नेते अतिशय जमिनीवरचे आहेत. ते सांस्कृतिक राष्ट्रवादाचे नव्हे तर समाजवाद, सामाजिक न्याय आणि विषमतेच्या विरोधात लढणारे आहेत. त्याच्यामुळे त्यांचा लोकांच्या मनात काय आहे याची पक्की जाण होते. अच्छा, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं म्हणजे आणखी बरंच बोलता येईल आणि आणखी बरंच बोलता येणं शक्य आहे, पण एक स्पष्ट दिसतंय, आपण आज डिझर्व करतो. एकच वाक्य. हा हेमंतजी, हा बोला बोला. हे बघा, जयदेव डोळे यांनी डोळे उघडे ठेवलेले आहेत नीट. त्यामुळे त्यांना कळालं. त्यांचा अंदाज थोडासा बरा आला. माझा चुकला हे मी आता कबूल करतो. अच्छा, ठीक आहे. सगळ्या एकूणच आपण डिझर्व करतो त्यापेक्षा मोठा नेता आपल्याला मिळू पाहतोय हे मात्र नक्कीच आहे. समकालीन राजकारणात नितीश यांची अन्य कोणाशी तुलनाही होऊ शकत नाही. नितीश कुमार हे अरविंद केजरीवाल नक्कीच नाहीत. मोदींचं कॉर्पोरेट विकासाचं गुजरात मॉडेल जेव्हा चर्चेत होतं तेव्हाच नितीश यांच्या सर्वसमावेशक प्रारूपानं जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र त्यांच्याकडे इमेज मेकिंग एजन्सी नव्हत्या. विकासाची दृष्टी असलेला इंजिनियर, विद्यार्थी चळवळ आणि JP आंदोलनानं दिलेली प्रगल्भता आणि माणूस म्हणून असलेल्या अंगभूत सहज सुलभ निखळतेसह उत्तुंगता, हे खरं म्हणजे नितीश यांचे अनेक पैलू ज्याचा उल्लेख आता सगळ्यांनीच केला. मोदींना थेट पराभूत केल्यानं नितीश उद्या राष्ट्रीय राजकारणामध्ये पुढे येतील का? तर येतील, प्रभावी ठरू शकतील सुद्धा, पंतप्रधान सुद्धा होऊ शकतील. तसे ते केंद्रामध्ये मंत्री होतेच. पण एक अडचण पण आहे. लालू प्रसाद यादवांनी अधिक जागा घेतल्या आणि तरीही नितीशनं मुख्यमंत्री केलं हे खरं, पण त्याच वेळी आपलं राष्ट्रीय मिशन चलो दिल्ली हेही त्यांनी जाहीर करून टाकलंय. नितीशना राज्यात आणि स्वतःला राष्ट्रीय राजकारणात प्रोजेक्ट करायचं असं लालूंचा खरं म्हणजे बेत दिसतोय. आज निर्बंध असले तरी संधी मिळताच लालू आणखी पुढे जाण्याचे स्वप्न बघू शकतात. लालूंनी देशभर फिरायला हरकत नाही, पण उद्याच्या राष्ट्रीय राजकारणात नितीश यांचा अश्वमेध लालूंनीच रोखू नये म्हणजे मिळवली. तसं झालं तर एक मोठी संधी आपण गमावून बसू अशी सुद्धा एक चिंता व्यक्त होते. पण नितीश कुमारांचा हा विजय ऐतिहासिक आहे याच्यामध्ये काही शंकाच नाही. सर्वसमावेशकतेला आणि सर्वंकष विकासाला निलेश एलगुंडेंनी ज्याचा उल्लेख केला, या सगळ्याला सामान्य माणसानं दिलेला हा मोठा कौल आहे आणि भारतासाठी हे नक्कीच आश्वासक आहे. लालूंसारखा भ्रष्ट नेता अव्वल ठरला हे खरं आहे, पण निवडणुका हा शक्यतांचा खेळ असतो हे त्याच्याहून जास्त खरं आहे. उपलब्ध पर्यायांच्या बाहेर मतदाराला जाता येत नाही. मुद्दा प्राधान्याचा असतो. विकासाला प्राधान्य देतानाच मतदारांनी प्राधान्य दिलं सर्वसमावेशकतेला, नाकारलं संकुचित राजकारणाला. लालू हे या मॅचचे मॅन ऑफ द मॅच नंबर 1. आणीबाणी असो की रथयात्रा किंवा आताचा मोदींचा अश्वमेध, तो रोखला या जिगरबाज माणसानं. अडचण अशी असते की याच लालू यादवांनी चारा खाल्ला, ते क्षणभर सोडा, पण याच लालूंनी राबडीला मुख्यमंत्री केलं. मोदी आणि अमित शहा यांच्यावर न मिटणारे डाग आहेत हे नाकारत नाही कोणी, पण म्हणून असे लालूंसारखे पर्याय उभे राहिले तर ही लांबच्या